नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो अखेर तो क्षण आता आलेला आहे। पहिला मात्र सारंग असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे मागच्या केलेल्या चुकांचा मात्र सावलीला आता विसर पडणार आहे। त्यानंतर आपली एक नाही तर दोन बाळं होती आणि मग त्यानंतर त्या बाळाची काय अवस्था झाली त्यावेळेला सावलीने सारंगला सांगितलं आहे। पहिला सारंगला मात्र खूप मोठा धक्का बसलाय। बोलण्यातून सारंगला कळलेलं आहे की ओवी ही आपलीच मुलगी आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता मोनिकाने अमृता आणि ओवीला घराबाहेर काढलेलं असतं त्यावेळेला सारंग मात्र आपल्या आईला जाब विचारतो आणि म्हणू लागतो की का तुम्ही या दोघांना घराबाहेर काढलेलं आहे। त्यावर मोनिका म्हणू लागते की कारण ही गाण्याच्या क्लासला गेली होती। सारंगला मात्र आता थोडाफार धक्का बसलाय, पण तरी सुद्धा सारंग आपल्या लेकीची बाजू घेऊन ठामपणे बोलू लागतो आणि म्हणू लागतो की एक मिनिट, क्लासला गेली ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे। त्यावरती तिलोत्तमा पुढे होते आणि म्हणू लागते की सारंग सिरियसली, अरे हे तू बोलतोयस का? अरे तुला प्रॉब्लेम असायला पाहिजे। मुलगी गाण्याच्या क्लासला गेली आणि या घरामध्ये गाणं चालत नाही हे तुला चांगलंच माहिती आहे ना। ते सारंग म्हणू लागतो की गाणं तुला चालत नाही, मला नाही। जर का माझ्या मुलीची गाणं गाण्याची इच्छा असेल ना तर मात्र ती गाणं गाणार म्हणजे गाणार। मग काही झालं तरी ती गाणं काही थांबणार नाही, कारण तिला गाण्याची गरज आहे। कारण तिला या घरामध्ये कुणीच तिला आपलं मानत नाही, तू तिला तुझी नात मानतीयस। मग का ती तुझं ऐकेल? तू का तिच्यावरती जबरदस्ती करशील? हे बघ, काहीच गरज नाहीये तिने तुझं ऐकण्याची आणि तू तिच्यावर जबरदस्ती करण्याची। असं म्हटल्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते की सिरियसली सारंग, म्हणजे तू आता माझ्या विरोधात जाणारीस का? त्यावरती सारंग म्हणू लागतो की हो, जर काही हे सगळं काही चुकीचं घडत असेल ना तर मात्र मी तुझ्या विरोधात जायला सुद्धा कमी करणार नाहीये। काही झालं तरी माझ्या लेकीवरती माझं जीवापाड प्रेम आहे आणि तिची जर काही इच्छा असेल ना की तिला गाणं गायचं आहे, गाणं शिकायचं आहे, तर मात्र ती गाणं गाणार आणि मी तिला गाणं शिकवणार। आता सारंगने मात्र तिलोत्तमाच्या विरोधात जात खूप मोठा निर्णय घेतलाय। त्यानंतर सारंग ओवीला आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणू लागतो की तू माझ्याशी खोटं बोललीस। त्यावरती आता ओवी रडू लागते आणि म्हणू लागते की बाबा, मी जर का तुला सांगितलं असतं की मी गाणं शिकायला जाते तर मात्र तू मला गाण्याची परवानगी दिली असतीस का? आणि म्हणूनच मला जावं लागलं। तुला खरं सांगू का, मला गाणं गायला खूपच आवडतं आणि तुला खरं सांगू का, गाणं गायलं तर मला असं वाटतंय की मी माझ्या आईच्या जवळ आहे। सारंग विचार करतो आणि म्हणू लागतो की ही एवढीची मुलगी किती समजूतदार आहे, म्हणजे हिच्या मनात गाण्याबद्दल किती प्रेम आहे। जर का आपण तिची इच्छा पूर्ण करू शकलो नाही मात्र आपण स्वतःला बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीये। माझं कर्तव्य आहे की मी तिची सगळी इच्छा पूर्ण करावी। आता सारंग ओवीला म्हणू लागतो की ओवी बाळा, उद्या सकाळी मला तुझ्या गुरुकुलमध्ये घेऊन जायचं आहेस। त्यानंतर ती म्हणू लागते की तू गुरुकुलला येऊन काय करणार आहेस? त्यावरती तो म्हणू लागतो की का तुला काही प्रॉब्लेम आहे का मला गुरुकुलला घेऊन जाण्यामागे? त्यावरती ती म्हणू लागते की नाही रे, तसं नाही, गुरुकुलला घेऊन जाईन, पण तू मात्र तिकडे गेल्यानंतर त्यांना ओरडणार आहेस का? तू त्यांना ओरडशील का मला गाणं शिकवतात म्हणून? त्या काकू खरंच खूप चांगल्या आहेत। त्यावरती सारंग हसायला लागतो आणि म्हणू लागतो की नाही, मी त्यांना ओरडणार नाही। सारंग मात्र मनात निश्चय करतो आणि म्हणू लागतो की जर का ओवीला गाणं गाऊन आनंद मिळत असेल तर मात्र मी हिला नक्कीच गाणं शिकवणार। तर इकडे मात्र गाण्याचा क्लास सुरू झालाय। 9 वाजून गेलेत तरी सुद्धा ओवी मात्र क्लासला आलेली नाहीये आणि त्याचमुळे आता सावली सांगू लागते की काय रे अबीर, म्हणजे ओवी अजून क्लासला का नाही आली? त्यावरती अबीर म्हणू लागतो की खरंच आहे, मला काही कळतच नाहीये। म्हणजे आहे, आज तू जो काही राग शिकवणार होतीस ना तो राग मात्र ओवीला खूपच आवडतो। मग असं सगळं काही असताना ती असं का करेल? म्हणजे सगळ्यामध्ये तिला गायला यायचं होतं तर मात्र ती का नाही आली, मला खरंच काही कळत नाहीये। मी तिच्या काकूला फोन लावू का? त्यावरती सावली म्हणू लागते की नको बाळा, अरे त्या ओवीच्या बाबांना तिने गायलेलं अजिबात आवडत नाही ना। मग असं सगळं काही असताना तर मात्र ओवीच्या बाबांना जर का कळलं ती गायला आलीये, काकूला तू उगाचच फोन केलास तर मात्र उगाचच गडबड होईल, म्हणून तू काही तिला आता काहीच बोलू नकोस किंवा काही करू नकोस। त्यावर अबीर सांगू लागतो की आई, आपण थोडा वेळ वाट बघू, मग बघू काय करायचं ते, मला काही गप्प बसवत नाहीये। ओवी मात्र सारंगला गुरुकुलमध्ये घेऊन येते। ओवी सारंगला म्हणू लागते की बाबा, बघितलंस ना, आता चल तू परत, तू आतमध्ये जाऊन गोंधळ घालू नकोस।
त्यावरती सारंग म्हणू लागतो की अगं असं काय करतेस? अगं मी कुठल्याही प्रकारचा गोंधळ करणार नाही. तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का? मला फक्त एकदा आतमध्ये जाऊ दे. त्यानंतर आता सारंग आणि ओवी आतमध्ये चाललेले आहेत. आता सारंग ओवीला प्रॉमिस करतो की तुझ्या टीचरला मी अजिबात काही बोलणार नाहीये. आता अबीर मात्र ओवी बाहेर आली की नाही हे पाहायला आलेला असतो. ओवी मात्र पळतच आतमध्ये जाते आणि अबीर ओवीची चुकामुक होते. अबीर आता सारंगला भेटतो. सारंग म्हणू लागतो की अरे पाव किलो तू इथे पण, म्हणजे आज काय आपल्या भेटण्याचा दिवस आहे? काल भेटलास आज भेटलास बघ तरी. त्यावरती तो म्हणू लागतो की अहो तुम्ही इथे कसे काय, आणि ओवीला गाणं शिकवण्यासाठी तुम्ही आलात ना? असं म्हटल्यानंतर सारंग म्हणू लागतो की अरे पण तू इथे कसा काय? त्यावर अबीर सांगू लागतो की अहो ज्या ठिकाणी तुम्ही ओवीला घेऊन आलात ना त्या ठिकाणीच माझी आई गाणं शिकवते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी आई खूप सुंदर गाणं गाते. तर इकडे तोपर्यंत ओवी मात्र सावलीकडे आलेली आहे. तर सावली म्हणू लागते की का गं ओवी तुला इतका उशीर का झाला? तर ओवी म्हणू लागते की आज मला बाबा घेऊन आलेत, पण मला माहिती नाही की बाबा तुम्हाला ओरडायला आलेत का मला गाणं शिकवण्यासाठी घेऊन आलेत. तुम्हाला जर का बाबा ओरडले ना तर मात्र तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. तर इकडे अबीर सारंगला म्हणू लागतो की का हो तुम्ही तुमच्या मुलीला का गाणं गाऊ देत नाहीयेत? त्यावरती सारंग म्हणू लागतो की नाही तसं काही नाहीये, पाव किलो मी तुला तेच सांगायला आलोय. तर म्हणू लागतो की इतक्या चांगला तुमचा पोरीचा आवाज आहे. तर सारंग म्हणू लागतो की बस कर आता, चल आता आपण आतमध्ये जाऊन बोलूया. आता सारंग मात्र आतमध्ये निघून जातो. तर इकडे मोनिका कान भरत आहे, ते म्हणजे तिलोत्तमाचे. मोनिका म्हणू लागते की बघितलं नाही साहेब, सारंग आता तुमच्या मनाविरुद्ध त्या मुलीला गुरुकुलमध्ये घेऊन गेलेला आहे. त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की गुरुकुल? कोणतं गुरुकुल? तर मोनिका सांगू लागते की तुम्हाला माहिती नसेल पण हे गुरुकुल तेच आहे, त्याची खरेदी आपल्याला करायची आहे आणि ते गुरुकुल न मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी कारणीभूत ठरतील. तुम्हाला हे कळतच नाही की सारंग हे सगळं काही मुद्दामून करतोय. आता तिलोत्तमा मात्र जास्तच पेटून उठते आणि तिलोत्तमा म्हणू लागते की ते काही नाही, आता ते गुरुकुलच मी पाडून टाकणार आहे. म्हणजे आता ते गुरुकुल कुणाचंही असू दे, ते गुरुकुल मी खरेदी करणार म्हणजे करणार. कोणत्याही परिस्थितीत मी ते गुरुकुल खरेदी करून सारंगच्या नाकावर टिचून ओवीचे क्लासेस बंद करणार. तर आता सारंग आतमध्ये आलाय आणि पाठमोरे सावलीला पाहतो. तर अबीर सांगू लागतो की आई ओवीचे बाबा आले आहेत. तर सावली म्हणू लागते की अरे आपण ओवीला क्लास शिकवू नये म्हणून ते आलेत का? म्हणजे त्यांना राग आलाय का? ते चिडलेत का? तर अबीर सांगू लागतो की नाही आई, अगं ते चिडले वगैरे काही नाही, ते उलट ओवीला या क्लासमध्ये घालायला आलेत. तर ओवी म्हणू लागते की बाबा खरंच तू काय मला हा क्लास लावायला आलायस का? आता सावली मात्र ज्या वेळेला वळून सारंगकडे पाहते तेव्हा सावलीच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागतात. सारंग सुद्धा एकटक तिच्याकडे पाहू लागतो. अबीर ओवी सुद्धा या दोघांकडे पाहू लागतात. त्यांना कळतच नाही की यांचं नेमकं काय चाललंय. तर आता ओवी सारंगकडे येते आणि सारंगला म्हणू लागते की बाबा काय झालं? तर सारंग म्हणू लागतो की सावली ओवी बाळा हीच तुझी आई आहे आणि हीच माझी बायको आहे. सारंग म्हणू लागतो की सावली घरी चल. सावली मात्र आतापर्यंत भावूक झाली होती सारंगला पाहिल्यानंतर, आणि मग त्यानंतर ज्या वेळेला सावलीला आठवतं की सारंगने दुसरं लग्न केलं आहे त्यावेळेला मात्र सावली रागानेच बाहेर जायला निघते. त्याच वेळेला सारंग तिला हात जोडून थांबवतो आणि म्हणू लागतो की ऐक ना सावली, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझी चूक झाली, माझी खरंच खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. ओवी मात्र सावलीला बिलगू लागते आणि म्हणू लागते की आई आई. तर सावली म्हणू लागते की ओवी तू मला आई म्हणालीस का? तर सारंग म्हणू लागतो की हो. आता सारंग मात्र घडलेली सगळी घटना सावलीला सांगू लागतो. सारंग म्हणू लागतो की ज्या दिवशी तू मला सोडून गेली होतीस आणि मग त्यानंतर तो त्याचा दिवस सांगतो, ओवीचा वाढदिवस, म्हणजे आता दोन्ही मुलांचा बर्थडे. ते ऐकल्यानंतर त्या दिवशीची घटना ज्या वेळेला सावलीच्या समोर आली सावलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सावलीला कळालेलं आहे आपली मुलगी मेली नाही तर ती जिवंत आहे आणि ती ओवीच आहे. अशा प्रकारे चौकोनी कुटुंब एकत्र आलेलं आहे. आता जगन्नाथमुळे सावली आणि सारंगला कळणार आहे की हे सगळं काही कांड राजकुमारने घडवून आणलं आहे आणि राजकुमारला मात्र भयंकर अशी शिक्षा होणार आहे. तर मित्रांनो हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असेल. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.